जय भवानी जय शिवाजी। जर या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केला असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे, कारण हा चित्रपट फक्त इतिहास सांगणारा चित्रपट नाहीये, कारण हा चित्रपट स्वतःशी एक भेट घडवणारी गोष्ट आहे। सुभेदार म्हणजे तानाजी मालुसरे ज्यांनी सिंहगड जिंकताना स्वतःचा प्राण दिला पण स्वराज्याचं स्वप्न जपलं। गड आला पण सिंह गेला हा संवाद ऐकला की मनात शांतता नव्हे, एक आदर, एक वेदना जागी होते। इक्बाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनात ही कथा फक्त पडद्यावर नाही, आपल्या रक्तात भिनते। त्यांचे संवाद, तो नजरातील निर्धार आणि रणांगणावरचा तो नाच, सगळं काही जिवंत वाटतं। इतिहास फक्त सांगितला जात नाही, तो पुन्हा जिवंत होतो। आज आपण तंत्रज्ञानाच्या जगात जगतोय, पण त्या काळात लोकांनी स्वतःपेक्षा मोठं काहीतरी जपलं होतं, आपला धर्म, आपला सन्मान, आपलं स्वराज्य। सुभेदार आपल्याला शिकवतो की खरी ताकद तलवारीत नाही, ती मनातल्या निष्ठेत आणि उद्दिष्टात असते। आणि म्हणून इतिहास शिकणं गरजेचं आहे, कारण ज्या मुळांपासून आपण आलो त्याच मुळांनी आपल्याला आज इथपर्यंत पोहोचवलं। म्हणून हा सिनेमा बघायलाच हवा, कारण तो फक्त तानाजी मालुसरे यांची गोष्ट नाही, तो आपल्याला विचार करायला लावतो की आज आपण कोणासाठी उभं राहतो। सुभेदार म्हणजे इतिहास नाही, तो आहे अभिमानाचा श्वास, आणि तो प्रत्येक मराठी मनानेच नाही तर सगळ्यांनी अनुभवायला हवा। जर रिव्ह्यू आवडला असेल तर असेच मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट या इंग्लिश चित्रपटाचे रिव्ह्यू बघण्यासाठी दृष्टिकोन मराठीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।